अध्यक्ष महोदय, नको नको आता संपूया. चला नागपूर अधिवेशनामध्ये देतो तुम्हाला संधी. 2025च्या ज्या पुरवणी मागण्या सरकारने या ठिकाणी मांडल्या त्या जवळजवळ 75,200 कोटीच्या पुरवणी मागण्या या ठिकाणी आपण मांडल्यात आणि विविध विभागामध्ये वेगवेगळ्या रूपात पैसे त्यासाठी आवश्यकता आहे म्हणून हा प्रस्ताव आमच्या समोर आला. कोण आहे तालिका? खऱ्या अर्थाने आपण जर बघत असाल आणि सुधीर भाऊ मगापासून जे बोलतात त्यांचं म्हणणं एवढंच होतं की नागपूरचं अधिवेशन हे नागपूर करारानुसार किमान 6 आठवडे चालावं आणि विदर्भाचा बॅकलॉग जो आहे तो भरून काढण्यासाठी या अधिवेशनामध्ये चर्चा व्हाव्यात आणि किमान हे अधिवेशन नाही म्हटलं तरी 4 आठवडे चालावं. मला आठवतंय की मुख्यमंत्री मनोहर जोशी असताना हे अधिवेशन 4 आठवडे चाललं. आपल्या काळामध्ये हे अधिवेशन एकदा आपण 3 आठवडे चालवलं, परंतु खंडित पडलेली ही प्रथा पूर्णपणे पुन्हा एकदा जास्तीत जास्त दिवस चालवल्याने या विदर्भाला न्याय मिळू शकतो हीच सर्वसाधारण सदस्यांची भूमिका आहे आणि म्हणून हे अधिवेशन आपण या ठिकाणी घेतो. मी या ठिकाणी नगरविकास विभागावरती बोलत असताना मुख्य लेखा शीर्षक 4217 नगरविकासावरील भांडवली खर्च बाब क्रमांक 114 दत्तमणी पान नंबर 73 महानगरपालिका क्षेत्रातील मूलभूत सेवा सुविधा विकास वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी नगर परिषदा विशेष अनुदान या विषयावरती मी माझे मत या ठिकाणी मांडतो. अध्यक्ष महोदय, देशाची राजधानी असलेली आणि जगाच्या आर्थिक उलाढालीमध्ये ज्या शहराचं नाव आहे ते मुंबई शहर आणि त्या मुंबई शहरातील एका मतदारसंघाचं मी प्रतिनिधित्व करतो. त्या मतदारसंघातील जवळजवळ 4 लाख लोकांनी मला या ठिकाणी लोकशाही पद्धतीने मतदान करून निवडून पाठवलं. तिसऱ्यांदा या सभागृहामध्ये त्या नागरिकांचं नेतृत्व करतोय. परंतु अध्यक्ष महोदय, दुर्दैव हे आहे की या भागातील नागरिकांना पाण्याची जी समस्या आहे त्या समस्येवरती अनेक वेळा या सभागृहामध्ये मी बोलून देखील त्यावरती सरकारने अथवा मुंबई महानगरपालिकेने मार्ग काढला नाही. अध्यक्ष महोदय, मी अत्यंत पोटतिडकीने आणि भावनिक होऊन बोलतोय. याचं कारण मुंबई शहरात उपनगरात दैनंदिन जी गरज आहे पाण्याची ती 4,500 ते 6,600 दशलक्ष लिटर गॅलनची आहे. आज मी तिला आपण जर बघितलं तर सद्यस्थितीत आपण जवळजवळ 3,800 दशलक्ष लिटर ते 4,000 दशलक्ष लिटर पाणी हे आपण ठाण्या शहरातून आपली जी तलाव आहेत त्या तलावातून मुंबई शहरामध्ये आणतो. यावर्षी यंदा पाऊस अत्यंत चांगला पडला. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या ऊर्ध्व व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, तुलसी आदी 7ही धरणं 98% अध्यक्ष महोदय पाण्याने भरली. परंतु आज मितीला आपण जर बघितलं तर मुंबई दैनंदिन पाणी पुरवठा जो आहे त्यामध्ये दरवर्षी कपात होते आणि प्रतिवर्षी किमान 500 ते 1000 दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने या ठिकाणी शासनाने कुठचीही प्रोव्हिजन केलेली नाही. अध्यक्ष महोदय, आज काय परिस्थिती आहे? मागच्या वेळेला मी सभागृहात बोललो होतो की पाण्याचं एवढं दुर्भिक्ष मुंबई शहरात आहे. ज्या दिंडोशी मतदारसंघात मी नेतृत्व करतो तिथे होळी आणि रंगपंचमी हे 2 जे सण आहेत आमचे, त्या सणाला डोक्याला रंग लावला, अंगाला रंग लावला तर आंघोळीसाठी पाणी नाही, ही परिस्थिती आहे. ही दिवाळी, त्या दिवाळीचा उल्लेख आता आशिष शेलारांनी केला, ज्या सणासाठी आपल्याला फार मोठं नामांकन मिळालं. त्या दिवाळी शहरामध्ये त्या सणाच्या दिवशी लोकांना आंघोळीला पाणी नाही, ही परिस्थिती आहे. सरकारला सांगून सांगून आता आम्ही थकलो. सरकारला याची कुठचीच काय त्याला तीळ मात्र देखील त्याला पाजर फुटत नाही आणि कुठच्याही पद्धतीने हे सरकार गेंड्याच्या गाठडीचं आहे, यावरती उपाययोजना करत नाही. अध्यक्ष महोदय, आज मी पुरवणी मागण्याच्या निमित्ताने बोलतोय. आज अशी परिस्थिती आहे की या भागातील नागरिक संतप्त झालेले आहेत. राजकीय पक्ष सोडून नागरिक केवळ पाण्याकरता हे रस्त्यावर सतत येत आहेत. लोकप्रतिनिधींना या ठिकाणी फिरणं कठीण झालेलं आहे आणि उद्या सकाळी जर अनुचित प्रकार घडला, पाण्यासाठी घडला, पाण्याचं दुर्भिक्ष आहे म्हणून घडला तर त्याला जबाबदार हे सरकार असणार आहे. या राज्याचे मुख्यमंत्री, या राज्याचे नगरविकास खात्याचे उपमुख्यमंत्री आणि महानगरपालिकेचा आयुक्त याला जबाबदार असेल. आणि म्हणून आपल्या माध्यमातून मी सरकारला विनंती करतो की
अरे 4 वर्ष झाली, 4 वर्ष सत्ता नाहीये, प्रशासक आहे. जरा ऐकून घ्या. तुमच्याकडे पण हीच परिस्थिती आहे. प्रत्येक गोष्टीत राजकारण करू नका. प्रत्येक गोष्टीत राजकारण करू नका. तुमच्या मतदारसंघात पण हीच परिस्थिती आहे. समजलं ना? तुमच्या मतदारसंघात पण हीच परिस्थिती आहे. हा, पण ती बोलतोय ना, जबाबदारीने बोलतोय. अध्यक्षाकडे बघून बोला. अध्यक्षाकडे बघून बोला. उद्या हा. नाही, मी असं नाही अध्यक्ष महोदय, मी असं बोलू शकत नाही अध्यक्ष महोदय. मी अध्यक्ष महोदय पुरवणी मागण्यावर बोलतोय. अध्यक्ष- त्याने त्यांच्या भाषणात बोलायला सांगा. अजिबात नाही. हे बोलतायत पुरवणी याच्यानंतर तुम्ही मागण्यावर बोला. बोलता येत नाही. हरकतचा मुद्दा पुरवणी मागण्यावर हरकतचा तुम्ही मुद्दा बसा. बोलता येत त्यांना नाही. एकदा बोलू सांगा द्या. सेक्रेटरी त्यांना. तुम्ही अध्यक्षाकडे बसून बोला. अध्यक्ष महोदय, पाण्याचं दुर्भिक्ष आपण आहे. बसा. आणि मी आपल्याला विनंती करतो रामभाऊ, की आपण दिंडोशी विभागात बसा. आपण केवळ माझ्याकडे आज मी आज बघून भाषण बोला. करतोय विधानसभेत, उद्या पाणी व्यवस्थित येईल. अध्यक्षाकडे बघून बोला साहेब, तुम्ही. मी आपल्याकडे आणि बघूनच बोलतोय. आज मी या सभागृहात भाषण करतोय, उद्या पाणी व्यवस्थित यांचं येईल. बोलणं झाल्यानंतर पण पुन्हा आपण 10 बोला. दिवसांनी बस. पाणी कपात केलं जाईल आणि पुन्हा माझ्या भागात तीच परिस्थिती आहे. मुंबईतलं या भागातलं पाणी काढायचं, त्या भागात द्यायचं, त्या भागातलं काढायचं, त्या भागात द्यायचं, ही परिस्थिती आहे. आणि सगळ्याच राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधींना हे सहन करायला लागतं. इकडे काय म्हणतात ना, एक मराठीमध्ये म्हण आहे की मांजराचं खेळणं आणि उंदराचं मरण, तशी परिस्थिती आहे. या भागातल्या नागरिकांना पाणी सोडलं की पलीकडची माणसं जी आहेत त्यांची बोंबाबोंब होते. आणि शेवटी याला कुठच्याही पक्षाचा राजकीय लोकप्रतिनिधी असला तरी त्याला सहन करायला लागतं. आयुक्त, अतिरिक्त आयुक्त हे सगळे एसी कॅबिनमध्ये बसून राहतात. सकाळी उठल्यानंतर त्यांच्या घरी लोक येत नाहीत की आमच्या घरी पाणी नाही म्हणून. ते लोकप्रतिनिधीच्या घरी येतात. मग तो भारतीय जनता पक्षाचा असेल, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा असेल, आणखी कोणत्या पक्षाचा असेल, ते आम्हाला जाब विचारतात. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, याच्यावरती सरकारने गांभीर्याने कारवाई करायला पाहिजे. आयुक्तांनी यावर तात्काळ त्या ठिकाणी बैठका घेऊन जिकडे जिकडे म्हणून पाण्याचे प्रश्न आहेत ते सोडवायला पाहिजे, अशी आपल्या माध्यमातून मी सरकारला विनंती करतो. अध्यक्ष महोदय, या मुंबई शहरामध्ये प्रदूषणाचा फार मोठा विळखा आहे. आपण जर बघत असाल तर मुंबई शहरामध्ये आज इतर जी देशातली शहरं आहेत किंवा जगातली शहरं आहेत त्या शहरापेक्षा आज जी परिस्थिती इतकी भयावह आहे की सकाळी उठल्यानंतर पूर्णपणे धुक्याचं साम्राज्य मुंबई शहरामध्ये असतं. अध्यक्षपणे धुक्याचं साम्राज्य असतं, त्याचा विमानावरती परिणाम होतो, बाकी सगळ्या निसर्गावर परिणाम होतो, पण मनुष्य प्राण्याच्या तिकडे असणाऱ्या शरीरावर परिणाम होतो. आज मुंबईची परिस्थिती अशी आहे की या प्रदूषणामुळे जवळजवळ 80% लोक, मग ती स्लममध्ये राहणारे असतील, इमारतीमध्ये राहणारे असतील, बंगल्यामध्ये राहणारे असतील, टॉवरमध्ये राहणारे असतील, त्यांना घशाचे विकार झालेत. घशाने त्यांना बोलता येत नाही, घशाखाली खाज येते, प्रचंड मोठ्या प्रमाणात खोकला लागतो. आणि मग या सगळ्या प्रदूषणाचा प्रभाव हा संपूर्ण तिकडे असणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यावरती होतो. म्हणून हे प्रदूषण सुधारण्यासाठी प्रदूषण सरकार नेमकं काय करणार आहे? मागच्या वेळेला प्रदूषण झालं, धुळीचे लोट आले, तर आमच्याकडे असणाऱ्या सरकारने आणि सरकारच्या प्रतिनिधींनी रस्ते धुण्याची योजना काढली. अध्यक्ष महोदय, काय तर माझं शहर सुंदर शहर, मोठमोठे मंत्री, मुख्यमंत्री रस्ते धुत आहेत, पाण्याचे टँकर लावत आहेत. मला त्याच्याबद्दल काही वाईट बोलायचं नाही, पण यासाठी जे पैसे खर्च केले गेले त्याचा ऑडिट रिपोर्ट असा आलाय की 600 कोटी रुपये स्वच्छ मुंबईसाठी, सुंदर मुंबईसाठी खर्च केले, ते वाया गेले. त्या 600 कोटी रुपयाला कोण जबाबदार? अध्यक्ष महोदय, जे गेलं तर गेलं, पण याच्या पुढे आपण नेमकी उपाययोजना काय करणार आहात हे आम्हाला कळणं गरजेचं आहे. आपल्या माध्यमातून सरकारला मी विनंती करतो की प्रदूषणावरती मुंबई शहरामध्ये नियंत्रण ठेवण्यासाठी कोणती उपाययोजना आपण करणार आहात ते मंत्री महोदयांनी आपल्या उत्तरामध्ये सांगावं. अध्यक्ष महोदय, या मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रिडेव्हलपमेंट सुरू आहे. मग ती इमारतीची असेल, स्लममध्ये SRAला मोठ्या प्रमाणामध्ये रिडेव्हलपमेंट करून मुंबई शहरातील झोपडपट्टी मुक्त शहर करण्याचं सरकारचं धोरण आहे. त्या धोरणाला आमचं देखील या ठिकाणी मान्यता आहे. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी 1990 साली ही योजना तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार साहेबांनी दिली. त्यांनी ती अंमलबजावणी केली नाही, पण त्यानंतर आलेल्या सरकारने ही योजना आणली. 180 फुटापासून आता 300 फुटापर्यंत लोकांना घरं मिळत आहेत. परंतु आज परिस्थिती अशी आहे की या SRA योजनेमध्ये जे आतल्या बाजूला मोठमोठे स्लम आहेत, जिकडे मोठ्या प्रमाणात सेलेबलला भाव मिळत नाही, तिकडे असणारे डेव्हलपर मोठ्या प्रमाणामध्ये PTC बांधतात.
पीटीसी काय आहे की SRA मध्ये जी घरं उभी राहतात त्यांना भाड्याने ती घरं देण्यासाठी पीटीसी बांधली जातात. पण कुठून तारदेवरून लोक जोगेश्वरला आणायची, कुर्ल्यावरनं लोक गोरेगावला आणायची. ह्या जे काय तिकडनं तिकडे लोक आणण्याचा जो काय प्रयत्न आहे त्या प्रयत्नाला स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. आज मी ज्या इंडस्ट्रीचं नेतृत्व करतो तिकडे मोठ्या प्रमाणात पीटीसी बांधण्यासाठी तिकडे असणारे आयुक्त SRAचे त्यांनी त्या ठिकाणी परवानगी दिली. मी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं, 2 वर्षापूर्वी पत्र दिलं की पीटीसी आमच्याकडे चालणार नाही, तुम्ही घरं उभारा, ती PAP म्हणून उभारा आणि ती महानगरपालिकेला द्या, MMRDA द्या. तिकडे माझ्याकडे नाल्या रुंदीकरणाचा प्रकल्प आहे, जवळजवळ 2000 घरं पाहिजेत. 120 फुटाचा रस्ता जो लोखंडवाल्यापासून अगदी फिल्म सिटीपर्यंत जातो तिकडे त्या ठिकाणी मला 400 घरांची आवश्यकता आहे. जो संस्कार कॉलेज पासून जीजी मालकर रोड इकडे जो मोठा DP रोड आहे तो उघडणं महत्वाचं आहे, त्यासाठी जवळजवळ 400 घरांची आवश्यकता आहे. आपण लोखंडवाल्यापासून आप्पापाड्यापर्यंत जाणारा जो रस्ता आहे त्यासाठी जवळ 450 घरांची आवश्यकता आहे. किमान 5000 घरं जी या ठिकाणी पीटीसी बांधली जातील सरकारने निर्णय घेऊन ती PAP म्हणून द्यावी आणि PAP असतील तर त्या भागातले नागरिक तात्काळ स्वखुशीने त्या घरामध्ये राहतील, रस्ते मोकळे होतील, नाले मोकळे होतील. आणि मी जे बोलतोय माझ्या या मताशी या सभागृहातील प्रत्येक आमदार सहभागी असेल की पीटीसीच्या ऐवजी PAP द्या आणि त्या नागरिकांना तिथेच स्थलांतरित करा. त्यामुळे लवकरात लवकर डेव्हलपमेंट होऊ शकतं. याची अंमलबजावणी सरकारने करायला पाहिजे. आणि दिंडोशीमध्ये होणाऱ्या पीटीसीला यापूर्वी मी विरोध केलाय, मुख्यमंत्र्यांना पत्र दिलंय, SRAला सांगितलंय आणि आजही आपल्या माध्यमातून मी विनंती करतोय की जिकडे पीटीसी आहेत त्या PAP म्हणून आम्हाला द्या आणि बाजूला असणाऱ्या विकासाच्या जी लोक बाधित होतात त्यांना त्या इमारतीमध्ये टाका. या ठिकाणी प्रकल्पाचं डेव्हलपमेंट होऊ शकेल आणि लोकांना त्याचा फायदा मिळेल. अध्यक्ष महोदय, माझ्याकडे शिवशाही प्रकल्पाच्या इमारती या बांधल्या गेल्या आणि त्या शिवशाही प्रकल्पात जी घरं होती त्यामध्ये आप्पापाड्यामध्ये जवळजवळ 198 पीटीसी बांधले गेले. ज्या दिवशी लॉटरी निघाली त्या दिवशी माननीय मुख्यमंत्र्यांनी मी पत्र दिलं की मुख्यमंत्री महोदय माझ्याकडे डेव्हलपमेंटसाठी आज 5000 घराची आवश्यकता आहे आणि इकडे ज्या ठिकाणी आपण पीटीसी बांधताय ती जवळजवळ 189 जी घरं आहेत ती घरं जी आहेत ती लॉटरी न करता आपण तात्काळ पीटीसीचे PAP म्हणून मुंबई महानगरपालिकेला द्यावी. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो की तात्काळ त्यांनी त्याच्यावरती रिमार्क्स दिले. ते शिवशाहीच्या प्रकल्पाच्या CO कडे गेले, COने त्याला मान्यता दिली आणि आज ते PAP म्हणून मुंबई महानगरपालिकेला देण्याबाबतची फाईल ही नगरविकासचे सचिव असीम गुप्ता यांच्या टेबलावरती आहे. मी आपल्या माध्यमातून विनंती करतो सरकारला, नगरविकास विभागाला की तात्काळ त्याबद्दल आपण कारवाई करा आणि त्या पीटीसी ज्या आहेत त्या पीटीसी PAP मध्ये कन्वर्ट करण्याची परवानगी दिलेली आहे. त्याचे पैसे महानगरपालिका सरकारला देणार आहे. ते ज्या PAP आमच्या ताब्यात दिल्या तर तिकडे असताना बाजूला जो आप्पापाड्यापासून लोखंडवाला जाणारा रस्ता आहे त्यातील जी घरं आहेत त्यांना आपण त्या इमारतीत घरं देऊ शकतो आणि तात्काळ त्या रस्त्याचं डेव्हलपमेंट झालं तर वाहतुकीची कोंडी दूर होऊ शकते. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की याबाबत देखील तात्काळ कारवाई मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्याबाबत आज सरकारकडनं आयुक्तांना आदेश द्यावे अशी मी विनंती करतो. अध्यक्ष महोदय, या मुंबई शहरातील अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि ज्यामुळे SRAचे सारखे प्रकल्प जे रखडले आहेत त्याचं कारण तळमधला आणि वरच्या मजल्यावरील घरं म्हणजे 1+1 या 1+1 ला घरं दिली पाहिजेत. हा मुद्दा या सभागृहामध्ये मी गेली 10 वर्ष आणि हे माझं 11वं वर्ष सातत्याने मांडतोय. पहिल्या टर्ममध्ये मी सरकारसमोर एक अशासकीय बिल आणलं आणि या बिलाद्वारे मी सरकारकडे मागणी केली की या मुंबई शहरामध्ये 1+1च्या लोकांना घर दिलं पाहिजे. त्याच्यामध्ये मी उदाहरण दिलं की शहरी भागामध्ये रिपेरिंग बोर्ड आहे पण उपनगरामध्ये रिपेरिंग बोर्ड नाही आहेत. उपनगरामध्ये रिपेरिंग बोर्ड झाले तर 65च्या जाळी आहेत, 75च्या जाळी आहेत. त्या चाळी त्यावेळेच्या इमला मालकाने तिकडे असणाऱ्या नागरिकांना सोयीनुसार आवश्यकता म्हणून ती वरची घरं त्याने विकली. त्यांच्याकडे असेसमेंट बिल आहे, त्यांच्याकडे लाईट बिल आहे, त्यांच्याकडे पाणी बिल आहे, त्यांच्याकडे तिकडे असणारी भाडेपावती आहे आणि मतदार यादीत नाव आहे, तरी देखील त्यांना SRA मध्ये वरच्या माळावर राहतात म्हणून ग्राह्य धरलं जात नाही. आणि जर चुकून T1 आणि T2 म्हणून SRAच्या अधिकाऱ्याने मानवता म्हणून त्यांना पात्र केलं तर तिकडे असणाऱ्या माहितीच्या अधिकारातले लोक तक्रार करतात आणि त्यांच्याकडे असलेला NXL मधलं त्यांचं नाव हे कमी केलं जातं, त्यांना बेघर व्हावं लागतं. आणि म्हणून मी सरकारला विनंती केली की अशी जी लोक आहेत
उदाहरण म्हणजे जोगेश्वरीमधलं मागच्या वेळेला मी महादेव लक्ष्मण चाळ नावाची एक चाळ आहे, 1975ची चाळ आहे. तळमाल्यावरती लोक राहतात, त्यांना एसआरमध्ये घेणार, वरच्या लोकांना पण घ्या. आणि म्हणून या कायद्यामध्ये कुठेतरी आपण सुसूत्रता आणा म्हणून मी विनंती केली होती. माझ्या दिंडोशी मतदारसंघामध्ये अशा 10 चाळी आहेत की ज्याच्यामध्ये खाली आणि वरती लोक राहतात, त्यांच्याकडे पुरावे आहेत, मतदार यादीत नाव आहे, 2011च्या पूर्वीचे पुरावे आहेत, तरी देखील त्यांना वरच्या मावर राहतात. म्हणून त्या ठिकाणी आपण त्यांना एसआरएमध्ये घर देऊ शकत नाही. आज आशिष शेलार या सभागृहात नाही आहेत, पालकमंत्री म्हणून 1+1च्या विषयावर त्यांनी 2, 3, 4 बैठका घेतल्या. वृत्तपत्रामध्ये बातमी आली की पालकमंत्री आता 1+1 साठी पुढाकार घेत आहेत आणि आता घरं मिळणार आहेत. पालकमंत्र्यांनी बैठका घेतल्या, ती फाईल गेली कुठे? मंत्रालयात त्याच्यावरती कोण वेटोळा म्हणून दागोबा म्हणून बसलाय आणि म्हणून 1+1ची घरं मिळत नाहीत, हा खरा प्रश्न आहे. आणि म्हणून झारीतले शुक्राचार्य जे कोण असतील, ज्यांनी ही फाईल अडकवून ठेवली आहे, त्या अधिकाऱ्याला शोधा, त्याच्याकडनं ती फाईल क्लिअर करा आणि तिकडे असणाऱ्या 1+1 ज्यांच्याकडे असेसमेंट बिल आहे, ज्यांच्याकडे पाणी बिल आहे, ज्यांच्याकडे लाईट बिल आहे, ज्यांचं मतदार नाव आहे, ज्यांच्याकडे भाडेपावती आहे, अशा सगळ्या लोकांना 1+1 मध्ये घरं द्या, अशी मागणी मी आज नगरविकास विभागाच्या चर्चेमध्ये करतोय. अध्यक्ष महोदय, बेल मारू नका, मी पहिला वक्ता आहे, त्यामुळे मला माझे विषय जे आहेत ते मोकळेपणाने मांडून मी जास्त वेळ घेत नाही आणि मी मुद्देसूद बोलतोय. वेळेचं बंधन आहे. अध्यक्ष महोदय, नगर विकास विभागाच्या भ्रष्टाचाराबद्दल बोलतो. अध्यक्ष महोदय, मी नगर विकास विभागाच्या भ्रष्टाचाराबद्दल बोलतोय. अध्यक्ष महोदय, अलीकडच्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेत असं बेल मी बोलतोय, मी पहिला वक्ता आहे, त्यामुळे पहिल्या वक्ताला किमान बेल मारायची नाही. माझे 3-4 मुद्दे आहेत, ते मला मांडू दे. अध्यक्ष महोदय, ज्या बदल्या झाल्या त्या बदल्यांना मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली. मुख्यमंत्री जेव्हा स्थगिती देतात तेव्हा त्यात भ्रष्टाचार असतो. कोण अधिकारी IAS अधिकारी होता, कोण मुंबई महानगरपालिकेचा अधिकारी होता, कोण त्या बदली करणाऱ्या इंजिनियरांकडनं 25-25 लाख रुपये गोळा करत होता, आणि म्हणून ती बदलीची लिस्ट त्यांनी बनवली आणि मग ते मुख्यमंत्र्यांना कोणीतरी तक्रार केली म्हणून ती बदली थांबवली. मला एवढंच म्हणायचं आहे, भ्रष्टाचार नसेल तर चौकशी करा. SIT लावा म्हणून मी मागणी केली आहे. CID मार्फत चौकशी करा आणि हे भ्रष्टाचारी कोण आहेत त्यांना शोधा आणि त्यांना फासावर लटकव. जे लोकांसमोर येऊ दे आणि कळू दे की आम्ही सुशासन चालवतोय, पण अधिकारी अशा पद्धतीचे भ्रष्टाचार करतायत. त्यांना एकदा लोकांसमोर येऊन त्यांचं जे काय आहे ते सत्य उघड होऊ दे, अशी माझी मागणी आहे. अध्यक्ष महोदय, आज ट्रॅफिकची समस्या मुंबईमध्ये आहे. आज हरकत होऊ शकत नाही. मी पुरवणी मागण्यावर बोलतोय. अध्यक्ष महोदय, हरकत होऊ शकत नाही. मी पुरवणी मागण्यावर बोलतोय. अध्यक्ष महोदय, विकास खातं आणि त्याची दिलेली स्थगिती याचा अर्थ भ्रष्टाचाराची होतो का? त्याचा काय पुरावा यांच्याकडे आहे का? हे जे निनावी पद्धतीने आज भाष्य करतायत, आज निवडणुका डोळ्यासमोर आहे आणि ही विधानं करणं ही महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची आणि त्या मतदाराची फसवणूक आहे. ही दुर्भेक आहे. यांनी त्या पटलावर किंवा आपल्या अध्यक्ष महोदय ते पुरावे द्यावेत आणि मग नगर विकासचं नाव यांनी घ्यावं. हे दादांचं खोटं आहे, हे चुकीचं आहे आणि हे पटलावर काढण्यात यावं. हे चुकीचं पटलावरून काढण्यात येईल. मी पुराव्याशिवाय बोलत नाही. मी पुरावे आपल्याला देतो. अरे तपासून तर बघा. मी बोलतोय चुकीचं बोलतोय, खरं आहे. विजय वडेट्टीवार. अध्यक्ष महोदय, ट्रॅफिक बद्दल बोलायचं आहे. अध्यक्ष महोदय, आणखी एक विषय. अध्यक्ष महोदय, सगळ्यात महत्वाचा विषय. अध्यक्ष महोदय, सशुल्क ज्यांचे घर सशुल्क पात्र झालेत, सशुल्क पात्र झालेत, SRA मध्ये असतील मुंबई शहरामध्ये, त्यांना सशुल्कतेचं मान्यता मिळाली. पैसे कुठे भरणार? SRA वाले म्हणतात महानगरपालिकेच्या प्रकल्पातील घर आहेत, तुम्ही महानगरपालिकेत पैसे जाऊन भरा. महानगरपालिकेमध्ये कुठचीही व्यवस्था नाही. ना तिथे विंडो आहे, ना कोण पैसे घेत, ना महापालिकेचा आयुक्त, ना अतिरिक्त आयुक्त, ना DMC, ना वॉर्ड ऑफिसर. पैसे भरायचे कुठे? सशुल्क पात्र करता, लोकांवर वाऱ्यावर सोडता, लोक आपले फेऱ्या मारतायत, SRA मध्ये जात आहेत, महानगरपालिकेत जात आहेत, आणि म्हणून या सशुल्कतेबद्दल निर्णय घ्या, अशी माझी विनंती आहे. अध्यक्ष महोदय,
अरे मी पहिला आपल्याला वक्ता आहे. पुरेसा वेळ दिला. बैठो. रत्नाकर गुट्टे. अध्यक्ष महोदय, मला तुम्ही बसू शकत नाही. अध्यक्ष रत्नाकर महोदय, गुट्टे. अध्यक्ष महोदय, मी पहिला वक्ता आहे. अरे अध्यक्ष महोदय, मी पहिला वक्ता आहे. काय बसवताय? अरे अधिकार आहे माझा. वेळ दिला जाईल ना. अध्यक्ष महोदय, हा, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, मी पहिला वक्ता आहे. अमीन पटेल. क्यों? मेरा मेरा पार्टी का है, मेरा पार्टी का सभा है. बैठो तुम, बैठा. अरे बैठो नीचे. तुम्ही आपल्याकडे बघून बोला. आई! बैठ नीचे. मी अध्यक्षाबरोबर बोलतोय. सुनील बस. प्रभू, तुम्ही आपल्याकडे साहेब, बोलून त्याला बघायचं सांगा. आहे. ते काय बोलतात? ते मला बघून काय बोलायचं बोलतात? आहे. मी आपल्याशी बोलतोय. तुमचा वेळ झाला. लावा. रत्नाकर गुट्टे. तुमचा वेळ झाला आहे. बस. बरं, 5 मिनिटात संपवा. चला. अध्यक्ष महोदय, मी आणि सर्वांनी नोंद घ्यायची. फक्त मुद्दे या ठिकाणी मांडायचे आहेत. भाषण करण्याची आवश्यकता नाही. बरं, ट्रॉमा हॉस्पिटल जोगेश्वरीला आहे. या ट्रॉमा हॉस्पिटल मध्ये बोलो मेरे जगह में बाद में बात करने वाला. एक मिनिट थांबा ना, एक मिनिट. माझं नाव काढलं होतं. मी अमित देशमुख साहेब बोलणार आहे. त्याच्यानंतर तुमचं आहे, इनके बाद में बोलो. चलो. अध्यक्ष, ट्रॉमा हॉस्पिटल आमच्याकडे जोगेश्वरीला आहे. आज काय परिस्थिती आहे? डॉक्टर नाही आहेत. ऑपरेशनला समजा एकदा ऍक्सिडेंट होऊन तिकडे गेला रुग्ण, तर डॉक्टर नाही आहेत तिथे. ऑपरेशन होत नाहीत, गोळ्या नाहीत, औषधं नाहीत. काल कुत्र्यावर चर्चा होती. कुत्रा चावला तर रेबीजचं इंजेक्शन नाही. ही परिस्थिती आहे. आणि मग महानगरपालिका हॉस्पिटल चालवते की मस्करी करते, हा प्रश्न आहे. आणि म्हणून मला असं म्हणायचं आहे की आज कांदिवलीला शताब्दी उडाले. नवीन बांधण्याची इमारत तिकडे आपण सुरू केलं काम, परंतु 3 माळे झाले. पुढे अद्यापपर्यंत इमारतीचं काम बंद आहे. पुढचे पैसे मिळाले नाहीत. उपनगरामध्ये आपण आरोग्य व्यवस्था देणार कशी, हा प्रश्न आहे. आणि त्यामुळे जर कोण नोटिंग करत असेल, मंत्री हे समोर बसलेत ते, तर त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये ट्रॉमा रुग्णालयामध्ये आपण कशी व्यवस्था करणार, डॉक्टरांची, औषधांची आणि ऑपरेशनची, आणि शताब्दी रुग्णालयाची ती इमारत, तिचं काम बंद आहे, तर कधी सुरू आणि होणार, अमीन हे जरा कृपया पटेल. सांगावं. आणि अध्यक्ष, शेवटचा मुद्दा, शेवटचा मुद्दा, कन्क्लूड करा. शेवटचा मुद्दा. अध्यक्ष महोदय, गृहनिर्माण विभागाशी संबंधित मुद्दा आहे. गृहनिर्माण शेवटचा मुद्दा आहे. शेवटचा मुद्दा आहे. अरे शेवटचा मुद्दा आहे रे. हा? अध्यक्ष महोदय, माझ्याकडे त्यांनी शिवशाही अमित पटेलचं सांगितलं ना. शिवशाही नावाचा एक प्रकल्प आहे. कुर्ल्यावरनं स्थलांतरित झालेल्या एअरपोर्टची लोक आपण शिवशाहीने बांधलेल्या त्यावेळेच्या त्या इमारतीमध्ये आणून बसवली. 2600 घरं आहेत आणि आज इमारती जीर्ण झाल्यात. ना तिकडे शिवशाही रिपेरिंगला पैसे देत, डिलॅमिनेट कंडिशनमध्ये बिल्डिंग आहे, ना मुंबई महानगरपालिका रस्ते बनवत, ना सिवरेज लाईन. माझी विनंती अशी आहे की सरकारने स्वतःहून पुढाकार घेऊन या सगळ्या इमारती तोडून पुन्हा नव्याने त्याचं रिडेव्हलपमेंट करावं. आणि मला असं वाटतं की मुंबई महानगर क्षेत्रामध्ये जसं 20 वर्षापूर्वी एसआरच्या इमारती आहेत त्या तोडून 33/9ची स्कीम जी आपण डेव्हलपमेंटसाठी आणतोय, त्याच पद्धतीने म्हाडाच्या अमित इमारती देशमुख. शिवशाहीच्या पुनर्विकासासाठी सरकारने पुढाकार घ्यावा आणि याचा पुनर्विकास करावा.